माथेरान नगर परिषद निवडणूक शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत रमेश चौधरी यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। लक्षात ठेवा, आपली निशाणी धनुष्यबाण। तसंच माथेरानमधील महायुतीच्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा। महायुतीचा ध्यास, माथेरानचा विकास। नमस्कार, मी विकास मिरगडे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। यावेळेला भाजपने सुनील गोगटेंवर अन्याय केलेला दिसून येत नाही। त्यांना सुद्धा यावेळेला तिकीट दिलं। गेल्या वेळेस 2 टर्म मध्ये त्यांचं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या पत्नीचा असेल, गोगटेंचा असेल। अंतर्गत गडबाजीमुळे मात्र यावेळेला गोगटेंना प्रभाग क्रमांक 4 मधून जे आहे ती उमेदवारी मिळाली दिसून येते। त्यामुळे गोगटेंना यावेळेला निवडणूक जिंकावी लागेल, नाहीतर त्यांचं अस्तित्व पुन्हा एकदा भाजपातून हद्दीपार होऊ शकतो। कारण त्यांना हीच ती वेळ आहे भाजपामधून निवडून येण्याची। अनेकदा भाजपाचे पदाधिकारी गोगटेंमधला असलेला विसंगत किंवा राजकीय नाट्य आपण अनेकदा पाहिलेलं दिसून येते। त्यामुळे सुनील गोगटेंना निवडणुकीत तयारी करताना आपल्याला दिसून येत आहे। मूळ मुद्दा असा आहे, सुनील गोगटेंना अनेक दिवसांपासून भाजपामध्ये अन्याय होतो अशा प्रकारचा दावा त्यांच्याकडून केला जात होता किंवा त्यांचं तिकीट कापण्याचा प्रयत्न पक्षाकडून किंवा इतर नेत्यांकडून केला जायचा। मात्र आपण जर बघितलं, यावेळेला मात्र सुनील गोगटेंना जे भाजपच्या नेतृत्वाने तिकीट दिलं, काही मित्र पक्षाच्या लोकांनी सुद्धा गोगटेंचं तिकीट कापा अशा प्रकारची चर्चा जी आपल्याला ऐकून आली। गोगटेंना तिकीट नको अशा प्रकारची भूमिका काही भाजपला नेते दिसून येत। त्यांच्या घरामध्ये लग्न आहे, मग आता ते तयारी करू शकत नाही। मात्र यावेळेला भाजपच्या किंवा गोगटेंनी राजकीय वजन वापरून दिल्ली असेल, मुंबईत असेल किंवा प्रसाद लाड असतील अशा वेगळ्या लोकांना वापरून त्यांनी अखेर तिकीट आणलेलं आहे। आता त्यांना दाखवून द्यावं लागेल की मी निवडून येऊ शकतो, मी कामं केली किंवा मी याच प्रभागाचा चांगला विकास करू शकतो, तर गोगटेंचं पुढचं अस्तित्व दाखवू शकतात। नाहीतर मग पुढचं राजकारण त्यांच्यासाठी अवघड होईल, हे मात्र नक्की। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।